आजच्या कथेची सुरुवात करण्यापूर्वी ग्रंथपूजन आणि संतपूजनासाठी सौ सुरेखा अभिजित वाघ या सुरेखाताईंना विनंती आहे की त्यांनी समोर यावं. गेल्या 7-8 वर्षांपासून ताई ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सकाळी 4:30 वाजता रांगोळीची सेवा देतात. त्यांच्या या सेवेसाठी पण जोरदार एकदा टाळ्या वाजवा. सद्गुरूंच्या आवश्यकतेनुसार सुरू झालेलं चिंतन कथेच्या शेवटी अष्टांग योगाच्या चिंतनापर्यंत सर्व नेवासकरांना खेळवून ठेवणार आहे. आपण सकाळी आमची भेट झाली दिदींची. दिदींनी विचारलं की लोकांना नेवासकरांना आवडतंय का, प्रतिक्रिया काय. तर 2 पद्धतीने जरा प्रतिक्रिया देऊया. एकदा जेवढं आपल्याला हे चिंतन कथा आवडली असेल तेवढ्या जोरात टाळ्या वाजवा. दुसरी प्रतिक्रिया आपल्याला अशी द्यायची आहे की हे गोड मधुर चिंतन मांडत असताना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जणू काही दिदी येत आहेत आणि आपल्या घरातलेच प्रसंग मांडतायत. मधून मधून गुदगुल्या आपल्याला चिमटे काढल्यासारखं पण मार्गदर्शन होतंय. आणि हे असं प्रत्येकाला वाटावं, आपल्या सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना देखील याचा लाभ व्हावा. आज उभी केलेली आसन व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. उद्यापासून पंच कमिटीची अधिक धावपळ व्हावी म्हणून सगळ्या शेजाऱ्यांना जे जे घेऊन येण्याचा संकल्प करतील त्यांनी पुन्हा एकदा टाळावा.